देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकटसमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यांना सन्मार्ग दाखवतो. तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो. परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणाऱ्यांना त्याचे सर्व मार्ग वात्सल्यपूर्ण व सत्यपूर्ण आहेत. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षेच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे. तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करतो. तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण सगळे प्रभू परमेश्वराची आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. चला तर ही उपासना त्याच्या हातात देऊया, त्याची प्रार्थना करूया. परम दयाळू परमेश्वरा, आमच्या उद्धारक देवा, तू आमचा परमेश्वर आहेस, सर्व समर्थ परमेश्वर आहेस. नुकतंच स्तोत्रात वाचल्याप्रमाणे सर्व काही विनाशकारी असलं तरी तू आमच्यासोबत आहेस. तू आम्हाला सावरून धरणार आहेस. तू आम्हाला उच्च स्थलांवर नेणार आहेस. प्रभू, किती तुझं प्रेम हे अगाध आहे. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो की तू आमच्यावर प्रेम करतोस. आम्ही नव्हे, परंतु तू पुढाकार घेतलेला आहेस आणि म्हणून बापा आम्ही तुझे ऋणी आहोत. प्रभू, आम्ही तुला विनंती करतो, आमचं मन विचलित करणारे आमचे विचार, आजूबाजूची परिस्थिती तू आटोक्यात आण. त्याच्यावर तुझं नियंत्रण असू दे आणि आम्ही न डगमगता शांतपणे तुझ्या सानिध्याचा अनुभव घ्यावा. तुझी उपकारस्तुती करावी, तुझं गौरव करावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आजच्या उपासनेमध्ये तू गौरवीला जा, ही आमची प्रार्थना आहे. ऐकशील ना आमची प्रार्थना? हो प्रभू, आम्हाला आशीर्वाद देण्यास तू आतुर आहेस हे आम्ही जाणतो आणि म्हणून त्या विश्वासानं ही उपासना तुझ्या स्वाधीन करतो. येशू आमचा तारणारा, त्याच्या नावाने ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. चला प्रियजन हो, प्रभूची उपकारस्तुती करूया. उत्कर्षा अभिषेक जाधव हे पती पत्नी प्रभूची उपकारस्तुती करण्यामध्ये आपलं सहाय्य करतायत. त्यांच्याबरोबर ही गाणी आपण गाऊया. स्तुति करो बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में ले
संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए, आए जो तुझको मिटाने वो शस्त्र होंगे बेअसर, आए जो तुझको मिटाने वो शस्त्र होंगे बेअसर, तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर, तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर, गिन गिन के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए, अपनी बाहों में लिए हुए, अपनी बाहों में लिए हुए। सोने चांदी से भी ज्यादा कीमती तू, हीरे मोती से भी ज्यादा कीमती तू, सोने चांदी से भी ज्यादा कीमती तू, हीरे मोती से भी ज्यादा कीमती, मेरे खुदा तू है सब कुछ मेरा, मेरे खुदा तू है सब कुछ मेरा, सोने चांदी से भी ज्यादा कीमती तू, हीरे मोती से भी ज्यादा कीमती तू, तू कुदूस है, तू रहीम है, कोई तुझसा ना, तू अजीम है, तू कुदूस है, तू रहीम है, कोई तुझसा ना, तू अजीम है, जिंदगी से भी ज्यादा कीमती तू, मेरी हर खुशी से ज्यादा कीमती तू, जिंदगी से भी ज्यादा कीमती तू, मेरी हर खुशी से ज्यादा कीमती, मेरे खुदा तू है सब कुछ मेरा, मेरे खुदा तू है सब कुछ मेरा, सोने चांदी से भी ज्यादा कीमती तू, हीरे मोती से भी ज्यादा कीमती तू। उत्कर्ष आणि अभिषेक या सुंदर गाण्यांमध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे शास्त्रवचन वाचण्याची. प्रभूचं वचन आज आपल्यासाठी वाचत आहेत इंग्लंडहून मिसेस प्राची बक्ष. आजच्या
करता आपण कलस्तिक राजपत्र याचा 4था अध्याय 7 ते 18 ही वचने वाचूया. तुखिक, प्रिय बंधू, विश्वासू सेवक आणि प्रभूमधील सहकारी, तो तुम्हाला माझ्याविषयी सगळी माहिती देईल. त्याला मी याच कारणाने पाठवित आहे की आमच्या विषयीची बातमी तुम्हाला कळावी आणि तुमची अंतःकरणे उत्तेजित व्हावी. मी त्याला आमचा विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यातील एक आहे, याच्याबरोबर पाठवित आहे. ते तुम्हाला येथे काय घडत आहे ते सांगतील. अरिस्थार्ख, माझ्या सोबतीचा कैदी, तुम्हाला सलाम सांगतो. त्याचप्रमाणे बर्नबाचा चुलत भाऊ मार्क, ज्याच्याविषयी तुम्हाला अगोदरच माहिती मिळाली आहे, तो जर तुमच्याकडे आला तर त्याचे स्वागत करा. येशू, ज्याला युस्त म्हणतात, तो सुद्धा तुम्हाला सलाम सांगतो. यहुदी विश्वासणाऱ्यांपैकी फक्त हेच काय ते देवाच्या राज्याचा प्रसार करण्यात माझ्याबरोबर काम करीत आहेत. ते मला आधीच फार मोठा आधार आहेत. देवबाप वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद देव. आमेन. प्राचीताई, प्रभूचं वचन वाचण्यात तुम्ही आमचं पुढारीपण केलंत. आपला बहुमूल्य वेळ दिलात. तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजन हो, यावेळेस रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड यांना आपल्याशी काही बोलायचं आहे. बघूया ते काय संवाद साधतायत. शालोम. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या भक्तीमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो. खूप आनंद वाटतो आपल्याला भेटून या भक्तीच्याद्वारे. मागच्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची झाली आहे हा मला विश्वास आहे. मागच्या रविवारी पीटरनी फार सुंदर गाणी गायली. पहाडों की तरफ नजर उठाऊंगा, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल. स्तोत्रकर्ता म्हणतो नाही का, त्यावर आधारित हे अतिशय सुंदर असं गीत होतं. आणि दुसरं, भरोसा है यकीनन मुझे, माझा विश्वास, माझा भरोसा हा देवावर आहे, परमेश्वरावर आहे. या गीतांमधून पीटरने आपली साक्षसुद्धा अतिशय सुंदररीतीनं प्रभावीपणे आपल्यासमोर मांडली आहे हा मला विश्वास आहे. पीटरसाठी, त्याच्या मुलांसाठी आणि आम्हा सर्वांसाठी आपण प्रार्थना करत आहात, त्याबद्दल आपले मनापासून आभारी आहोत. मागच्या रविवारी आपलं जे शास्त्र वाचन आहे ते सिस्टर मालविका आखाडे यांनी केलं. अतिशय सुंदर त्यांनी शास्त्र वाचन केलं आणि त्याचबरोबर आम्हा परिवारासाठी सांत्वनपर जे शब्द त्यांनी आमच्यासाठी व्यक्त केले त्याबद्दलही मी त्यांचे मनापासून उपकार मानतो. 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्र भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मराठी भाषेविषयी आम्ही नेहमीच चर्चा करत असतो. गेल्या काही दिवसांमध्ये मंडळीमध्ये पाळक वर्ग, वक्ते, पुढारी ज्या प्रकारची मराठी भाषा वापरतात ते ऐकून पुष्कळदा आपल्याला खंत वाटते. दुःख होतं की मराठी भाषा ज्या प्रकारे आपल्याला आपण वापरायला हवी त्या प्रकारे आपण त्याचा उपयोग करत नाही. आणि मला असं वाटतं आम्हा सर्वांना त्यामध्ये शिकण्याची गरज आहे. मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझ्यामध्ये सुधारणा व्हावी, माझ्या बोलण्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असतो. आणि आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये डॉक्टर अनुपमा उजगरे, सिंधुताई कोतवाल, मिसेस मृदुला घोडके, सुप्रिया कुलकर्णी, मालविका आखाडे असे एकापेक्षा एक मराठी उत्तम जाणणाऱ्या अशा सेविका आहेत, बहिणी आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो आणि त्यांच्यापासून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो. आपणही या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी अशी सूचना केली आहे की जे मराठी भाषेमध्ये संदेश देतात, प्रवचन करतात, पुढारी पण करतात, त्यांच्यासाठी आपण काही विशेष सेशन्स घ्यावेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रभूच्या मार्गदर्शनानं
आम्ही ते निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासंबंधी आपल्या काही सूचना असतील तर जरूर आम्हाला कळवा. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवायचा आपण प्रयत्न करत असतो. त्यासंबंधी आपल्या काही सूचना असतील तर जरूर आम्हाला कळवा आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला काय करता येईल त्याविषयी आपण निश्चित विचार करू. एका बायबल कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी बोलत असताना त्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला अन्नधान्य, किराणा, भाज्या या गोष्टींचा जसा पुरवठा व्हायला हवा तसा होत नाही हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी आणि माझ्या पत्नीनं त्यांना महिनाभर पुरेल अशा प्रकारचं धान्य आणि इतर गोष्टी आम्ही त्यांना घेऊन दिल्या. यामध्ये आमचं मोठेपण मला गाजवायचं नाही आहे, परंतु मला मंडळांना, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना उत्तेजन द्यायचं आहे की आपण यासाठी प्रार्थना करा. आजकाल चर्चेसमधून पूर्णवेळ सेवेसाठी, पवित्रशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी फार कमी आजकाल तरुण तयार होत आहेत आणि जे जात आहेत त्यांच्यासमोर असंख्य अडचणी आहेत आणि म्हणून त्यांना जर आपण मदत करू शकलो तर मला असं वाटतं की आपल्या मंडळीचे भावी पुढारी घडवण्यामध्ये आपलं फार महत्त्वाचं योगदान असेल. तसं पाहिलं असता ज्या मंडळीमधून ते येतात त्या मंडळीनं त्यांचा भार उचलायला काहीच हरकत नाही. एखाद्या मंडळीला बायबल कॉलेजला एक विद्यार्थी पाठवण्यासाठी साधारण 1 लाख किंवा त्यापेक्षा थोडासा अधिक खर्च येतो आणि जर आम्ही मंडळीचं बजेट पाहिलं तर ही अजिबात अवघड गोष्ट नाही आहे. आम्ही हे सहज करू शकतो. मला असं वाटतं समस्या ही आहे की आम्हाला हा दृष्टांत नाही. वी हॅव नो विजन. आम्हाला दृष्टांत नाही, आम्हाला ओझं नाही. अशा प्रकारे जे सेवक तयार होत आहेत त्यांच्याप्रती आपलंही काही जबाबदारी आहे हे मला असं वाटतं अनेक मंडळ्या ओळखत नाहीत आणि अतिशय दुःखाची गोष्ट आहे. मी आपल्याला कोणाला अपील करणार नाही, परंतु आपण प्रार्थना करा आणि येणाऱ्या दिवसामध्ये याविषयी आपण अधिक बोलूया. बायबल कॉलेजला विद्यार्थी जात नाहीत, पुरेसे पालक नाहीत, अशा प्रकारे आपण नेहमी तक्रार करतो किंवा त्याविषयी आपण चिंता व्यक्त करतो. म्हणजे त्यासंबंधी मला काय करता येईल, माझ्या मंडळीला काय करता येईल याचा विचार आम्ही करतो का? आपण सुद्धा आपले विचार या संबंधामध्ये आम्हाला सांगू शकता, पाठवू शकता. पुढचा रविवार हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा होतो. आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या ऑनलाईन भक्तीमध्ये सुद्धा आपण इंटरनॅशनल विमेन्स डे, आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणार आहोत आणि त्यासाठी काही विशेष सेविकांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि माझी खात्री आहे की पुढच्या रविवारची भक्ती आम्हा सर्वांसाठी अतिशय उत्तेजन देणारी, आशीर्वाद देणारी होणार आहे आणि म्हणून ती भक्ती चुकवू नका. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतामधून हे सुंदर गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 207 क्रमांकाचं गीत गाऊया. अतिशय सुंदर अर्थपूर्ण गाणं आहे, देवा मला क्षमा करी. आपण सर्व मिळून हे गाऊया आणि हे गीत गात असताना आपलं दान आपण प्रभूच्या सेवेसाठी अर्पण करूया. देवा मला क्षमा करी, कोपू नको माझ्यावरी, तुझी अनंत करुणा, दयेने ऐक प्रार्थना, देवा मला क्षमा करी. माझे अन्याय होती थोर, मजला योग्य दंड घोर, देवा तू हो तरी उदार, तुझ्या कृपेस नाही पार, देवा मला क्षमा करी, कोपू नको
माझ्यावरी तुझी अनंत करुणा दयेने ऐक प्रार्थना देवा मला क्षमा करी खोडूनी पाप सगळे मला करी तू मोकळे हे पाप भार वाटतो त्यामुळे जीव कणतो देवा मला क्षमा करी कोपू नको माझ्यावरी तुझी अनंत करुणा दयेने ऐक प्रार्थना देवा मला क्षमा करी मी अपराध केले फार धिक्कारिले ही उपकार ही पातके पत्करितो ती आठवून लाजतो देवा मला क्षमा करी कोपू नको माझ्यावरी तुझी अनंत करुणा दयेने ऐक प्रार्थना देवा मला क्षमा करी ऐसा जरी तू पातकी टाकून देशी नरकी तरी अन्याय तो नसे दोष देऊ तुला कसे देवा मला क्षमा करी कोपू नको माझ्यावरी तुझी अनंत करुणा दयेने ऐक प्रार्थना देवा मला क्षमा करी प्रभु क्षमा क्षमा करी मज पाप्यास उद्धरी सच्छास्त्र वाक्य स्मरणे होऊ दे शांती मने देवा मला क्षमा करी कोपू नको माझ्यावरी तुझी अनंत करुणा दयेने ऐक प्रार्थना देवा मला क्षमा करी देवा मला क्षमा करी. मागच्या आठवड्यामध्ये आपल्यापैकी काहींनी आपलं दान आम्हाला पाठवलेलं आहे. त्याबद्दल त्या प्रियजनांचे आम्ही मनापासून उपकार मानतो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, हा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, रोज आणि रोज तू आमची काळजी घेतोस, आमचं संरक्षण करतोस. तुझ्या विश्वासूपणाचा, चांगुलपणाचा आम्ही रोज अनुभव घेतो. तुझ्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर.
या दानाचा उपयोग तुझं कार्य या जगामध्ये अधिक वाढण्यासाठी, अनेकांना तुझी ओळख होण्यासाठी, तुझ्या विश्वासामध्ये वाढण्यासाठी, प्रभू अनेकांना मदत व्हावी यासाठी या सर्व दानांचा उपयोग तू करून घे, अशा मी तुला विनंती करतो. तुला दान देण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरवतोस, त्याबद्दलही आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आम्हा प्रत्येकांची तू भेट घे, आम्हा प्रत्येकांच्या जीवनामध्ये सर्व गरजा पूर्ण कर. आणि प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हाला सांभाळ, आमची काळजी घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनांचा उलगडा तू आम्हाला कर. तुझं वचन समजण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर. आणि या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करावं यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकांना तू प्रेरणा दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तो आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, उद्या म्हणजे 2 मार्च रोजी आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सिस्टर अनघाताई थोरात यांचा वाढदिवस आहे. अनघाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभू तुम्हाला भरपूर आशीर्वाद देवो आणि तुमचा तो यापेक्षाही अधिक चांगला उपयोग करून घेऊ त्याच्या राज्याच्या वाढीसाठी, ही आमच्या सगळ्यांची प्रार्थना. आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. कलसेकराच्या पत्राचा सध्या आपण अभ्यास करत आहोत. आज भाग 34. देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड प्रभूच्या वचनातून आपल्याशी बोलत आहेत. आपण आपल्या कलसेकरास पत्राच्या अभ्यासाकडे वळूया. आपण शेवटल्या अध्यायामध्ये आहोत. काही थोडी वचनं राहिली आहेत आणि लवकरच आपला हा शास्त्राभ्यास पूर्ण होईल आणि एका नवीन पुस्तकाला आपल्याला सुरुवात करायची आहे. कोणत्या पुस्तकाचा अभ्यास करावा असं आपल्या काही मनामध्ये असेल, काही आपली सूचना असेल तर जरूर आम्हाला कळवा. या आठवड्यामध्येच जर आपण कळवलं तर त्या दृष्टीने आम्हाला पुढच्या अभ्यासाची तयारी करता येईल. अर्थात प्रभू आम्हाला काय दाखवतो, प्रभूची इच्छा काय आहे, तोच अभ्यास आपण करणार आहोत. आणि म्हणून आपण जरूर यासंबंधी विचार करा आणि प्रभू तुम्हाला काय सुचवतो ते आम्हाला नक्की कळवा. कलसेकरास पत्राचा 4था अध्याय 7 ते 11 ही वचनं आज मिसेस प्राची बक्ष लोंढे यांनी पाठवलेली आहेत. प्राची इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये स्टुडंट होती. त्या ठिकाणी मी यूथ फॉर क्राईस्टच्या द्वारे मुलांचा बायबल स्टडी घ्यायला जायचो. बायबल क्लब मी घ्यायचो, बायबल क्लास मी घ्यायचो आणि काही मोजकेच ख्रिस्ती मुलं आणि काही इतर धर्मीय विद्यार्थीसुद्धा त्या बायबल क्लासला यायचे. इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये मी शिक्षकांचासुद्धा बायबल स्टडी घ्यायचो. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी सेवा करण्याचा आनंद मला मिळाला. त्या दिवसांमध्ये मिस्टर प्रमोद मकासरे हे त्या ठिकाणी प्रिन्सिपल होते आणि अतिशय सुंदर त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्या शाळेचं पुढारी पण केलं आणि मी त्यांचा अनेकदा पाहुणचार घेतला. खूप त्यांनी माझं चांगलं स्वागत केलं. आमच्या यूथ फॉर क्राईस्ट बोर्डचे चेअरमनसुद्धा होते. तर इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये मी जेव्हा बायबल क्लास घ्यायचो त्या ठिकाणी जे काही मोजके विद्यार्थी होते त्यापैकी अनेक ख्रिस्ती जे विद्यार्थी होते ते प्रभूच्या सेवेमध्ये आले. अमोस तिवडे हे पास्टर झालेत, मुंबईला असतात. मंजुषा आणि मनीषा गोसावी ह्या 2 बहिणी होत्या. तर मंजुषानं एका नॉर्थ ईस्टच्या पास्टरबरोबर लग्न केलं आणि ती आणि तिचे मिस्टर जयसिंगपूर या ठिकाणी प्रभूची सेवा करत आहेत, मंडळीचं पुढारी पण करत आहेत. याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. प्राची सध्या आपल्या पतीबरोबर आणि आपल्या 2 मुलींबरोबर केंट इंग्लंड या ठिकाणी राहते आणि एका हॉस्पिटलमध्ये ती स्टाफ इन्चार्ज आहे. नर्सिंग प्रोफेशनच्या द्वारे ती प्रभूची सेवा करत आहे. सांगलीमध्ये ब्रदरन असेंब्लीमध्ये तिचे वडील मिस्टर लोंढे हे एल्डर होते. त्यांनीसुद्धा अतिशय सुंदर प्रभूची सेवा केली.
आणि त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून त्यांची मुलंसुद्धा प्रभूची सेवा करत आहेत. त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो. प्राचीनं यावेळेचं बायबल रिडिंग आपल्यासाठी केलेलं आहे, त्याबद्दल मी तिचा आभारी आहे. मागच्या वेळेस आपण 4थ्या अध्यायाच्या 7व्या वचनापासून पुढं पाहिलं. आपण तो भाग पुन्हा एकदा वाचूया आणि थोडा वेळ त्याकडे पाहूया आणि त्यानंतर मग उरलेला जो भाग आहे त्यावर आपण मनन करणार आहोत. प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयी सगळे काही तुम्हाला कळवेल. पौल लिहित आहे तुखिकाविषयी. त्याला तो बंधू म्हणतो, विश्वासू सेवक म्हणतो, माझ्या सोबतीचा दास म्हणतो. फार उत्तम अशा प्रकारे त्याचं वर्णन या ठिकाणी पौल करत आहे. आणि त्याच्यावर काहीतरी जबाबदारी आहे की तो तुम्हाला सर्व काही कळवेल. आणि मग 8व्या वचनामध्ये त्याच्याविषयी सांगताना पौल असं म्हणतो की त्याला मी तुम्हाकडे यासाठीच पाठवले आहे की आमचे वर्तमान तुम्हाला कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे. 7व्या वचनामध्ये सुद्धा पौल म्हणतो की माझ्याविषयी सगळं काही तुम्हाला कळवेल. ही विल रिपोर्ट एव्हरीथिंग अबाउट मी. आणि मग तो म्हणतो की आमचं वर्तमान तुम्हाला कळावं आणि तुम्हाला समाधान मिळावं. माझ्याविषयीच्या रिपोर्टमुळं मी तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करावं, तुमचा फायदा घ्यावा हा दृष्टिकोन नाही, परंतु तुमचं समाधान व्हावं, तुम्हाला उत्तेजन मिळावं ही पावलाची इच्छा आहे. आणि मग पुढे 9व्या वचनामध्ये त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनसिम, जो तुमच्यातलाच आहे, त्यालाही पाठवले आहे. ते येथील सर्व वर्तमान तुम्हाला कळवतील. मला माहीत नाही पावलाने हे असं का म्हटलं आहे, पण तो 3 वेळा या 3 वचनांमध्ये तो 3दा सांगत आहे. पहिल्यांदा तो म्हणतो की माझ्याविषयी सगळं काही तुम्हाला कळवेल आणि मग आमचं वर्तमान तुम्हाला कळावं. आणि मग पुन्हा 9व्या वचनामध्ये ते येथील सर्व वर्तमान तुम्हाला कळवतील. पौल माझ्यासारखाच होता काय मला माहीत नाही की आपल्याविषयी सारखं सारखं सांगत राहायचं. माझं वर्तमान, मी काय करत आहे, माझी सेवा काय चालू आहे, याविषयी मी खूप लोकांना कळवत राहतो. कदाचित काही लोकांना आवडत नसेल, काय स्वतःच्या सेवेचं एवढं सांगत असतो हा. पण मला असं वाटतं की आपण आपल्या सेवेमध्ये इतरांना भागीदार करून घेतो, आम्ही त्यांना सहभागी करून घेतो. मी जे काही करत आहे ते मी एकटा करत नाही, तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर आहात. आपल्या प्रार्थनेच्या द्वारे, आपल्या प्रत्यक्ष सहभागाच्या द्वारे, आपल्या दानाद्वारे, वेगवेगळ्या प्रकारे आम्ही एकमेकांच्या सेवेमध्ये सहभागी होतो. आणि ती संधी अनेकांना मिळावी म्हणून माझा प्रयत्न असतो. आणि मला असं वाटतं पाऊल तेच करत आहे. पाऊल त्यांच्याकडून काही अपेक्षा करतो दानाची असं नाही, पण त्याची इच्छा आहे की त्यांना समाधान मिळावं, त्यांना उत्तेजन मिळावं. आणि पहा, प्रत्येक सेवकाचा हा उद्देश असावा, माझ्या सेवेच्याद्वारे अनेकांना धीर मिळावा, उत्तेजन मिळावं, प्रेरणा मिळावी, समाधान मिळावं, सांत्वन मिळावं. त्यासाठी आम्ही सेवा करत असताना प्रयत्न करत आहोत का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. पहा, 7व्या वचनापासून आपण जी काही सुरुवात केलेली आहे त्यामध्ये अनेकांचा उल्लेख आहे, अनेक व्यक्तींचा उल्लेख आहे आणि त्यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारे पौल वर्णन करत आहे. त्यांच्याविषयी चांगल्या गोष्टी सांगत आहेत, त्यांची वाहवा करत आहेत, प्रशंसा करत आहे, कौतुक करत आहे. आणि फार चांगलं आहे नाही का, की आम्ही एकमेकांना धीर द्यायला पाहिजे, उत्तेजन द्यायला पाहिजे, एकमेकांचं आपण कौतुक करायला पाहिजे. आपल्या मुलांचं आपण किती कौतुक करतो, त्यांनी एखादी जरी चांगली गोष्ट केली तर आम्हाला किती अभिमान वाटतो, आम्ही अतिशय आनंदाने सगळ्यांना सांगतो. आणि मंडळीमध्ये हे घडायला हवं, आम्ही एकमेकांचं कौतुक करायला पाहिजे, अर्थात खोटी स्तुती नको. एखाद्या व्यक्तीविषयी जर आपल्याला माहिती आहे की तो भांडखोर आहे, पण चर्चमध्ये त्याच्याविषयी सांगताना किती प्रेमळ आहे, किती सुस्वभावी आहे, असं खोटं वर्णन आम्ही करायला नको. पुष्कळदा हे घडतं. आणि मी पाहतो की अंत्यविधीच्या वेळेला जे काही भाषणं दिले जातात, ज्या काही भावना व्यक्त केल्या जातात, त्यावेळेस पुष्कळदा खोट्या गोष्टी सांगितल्या जातात. मला असं वाटतं आपण त्या करू नये. आपण चांगल्या गोष्टी आहेत, ज्या खऱ्या आहेत त्याविषयी सांगावं आणि एकमेकांना उत्तेजन द्यावं. तर सर्वप्रथम तुखिकाविषयी पौल सांगतो, त्यानंतर मग आता तो अनेसिमाविषयी सांगतो. कोण आहे अनेसिम? अनेसिमाविषयी सांगताना तो 2 गोष्टी सांगतो की तो विश्वासू आहे आणि तो प्रिय बंधू आहे. पाऊलाचं आणि त्याचं नातं काय आहे तर तो त्याला प्रिय बंधू म्हणतो, तो विश्वासू आहे असं म्हणतो. पहा, आता अनेसिम कोण होता
हे आपल्याला फिलेमोनाच्या पत्रामध्ये गेल्यानंतर कळेल. आपण पाहूया फिलेमोनाच्या पत्रामध्ये पौल ओनेसिमाविषयी काय सांगतो आणि तो कोण होता. पौलाचं फिलेमोनाला पत्र, त्याच्यामध्ये अध्याय नाही आहेत, एकच फक्त अध्याय आपण म्हणू शकतो. आणि त्यामध्ये 10व्या वचनापासून पुढं पौल असं म्हणतो, मी बंधनामध्ये असता, म्हणजे तो तुरुंगात आहे, ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझं लेकरू. वाव किती सुंदर शब्द वापरतो ना पौल, ज्याला मी जन्म दिला ते माझं लेकरू. पौलाच्या द्वारे कदाचित त्याला सुवार्थ ऐकायला मिळाली, त्याने पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, तो देवाचं मूल झाला. पण तो पौलाचं नातं इतकं जवळीकचं आहे, तो म्हणतो ते माझं लेकरू आहे. तुम्ही एखाद्या पाळकरा असं बोलताना ऐकलं का हो, की हे माझं लेकरू आहे प्रभूमध्ये? शारीरिक दृष्ट्या नाही किंवा फक्त भावनिक दृष्ट्या नाही. एखादं मूल आपल्याला फार आवडतं, म्हणायचं हे माझं लेकरू आहे, ते वेगळी गोष्ट आहे. पण तो आध्यात्मिकरित्या एखाद्याचा नवा जन्म होत असताना तुम्ही त्याला उत्तेजन दिलं, मार्गदर्शन केलं, हे जर आपल्या जीवनामध्ये घडलं असेल तर तुम्ही त्याचे आध्यात्मिक बाप होता. तुम्ही त्याला जणू काही जन्म दिला आहे. खरं म्हणजे जन्म देणारा पवित्र आत्मा आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आत्म्याच्या द्वारे नवीन जन्म होतो. तर पौल असं म्हणतो की ओनेसिम याच्याविषयी मी तुला विनंती करतो. आता फिलेमोन हा एक ख्रिस्ती पुढारी होता आणि पौलाचं आणि त्याचं नातं सुद्धा अतिशय जवळीकच होतं आणि पौल अतिशय अधिकाराने त्याला सांगतो आणि तो त्याला तरी म्हणतो की मी तुला विनंती करतो. ओनेसिमविषयी बोलत असताना पौल 11व्या वचनात काय म्हणतो, तो पूर्वी तुला निरुपयोगी होता तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे. का बरं निरुपयोगी होता? कारण ओनेसिम हा खरं म्हणजे एक गुलाम होता. फिलेमोनाच्या घरामध्ये, फिलेमोन कदाचित अतिशय श्रीमंत होता आणि त्याच्या घरामध्ये अनेक नोकर चाकर होते आणि त्यापैकी ओनेसिम हा एक होता. ओनेसिमनं फिलेमोनच्या घरात चोरी केली होती आणि तो पळून गेला होता. आता त्या काळाचा जर आपण विचार केला तर असा चोर जर सापडला तर त्याला देहदंडाची शिक्षा होती. जो मालक आहे तो त्याचं काहीही करू शकत होता, त्याला मारू शकत होता. अशा प्रकारे गुलामांना वागवलं जात होतं त्या काळामध्ये. अतिशय क्रूर रीतीनं त्यांच्याशी व्यवहार केला जात होता. आता ओनेसिमाला अटक झाली आहे आणि तो आता तुरुंगामध्ये आहे आणि या तुरुंगामध्ये पौल आहे. त्या तुरुंगामध्येच ओनेसिम येऊन पोहोचतो आणि अर्थातच पौल हा सुवार्थिक आहे. जो दिसेल त्याला तो सुवार्थ सांगणार आणि तुरुंगामध्ये त्याने सुवार्थ सांगितली. ओनेसिमनं पश्चाताप केला, तो प्रभूकडे आला. आणि म्हणून आता पौल काय म्हणतंय, पूर्वी तो निरुपयोगी होता, तुझ्या दृष्टीने तू त्याला सोडून दिलं होतं, टाकून दिलं होतं, तो नाकारलेला होता, तुच्छ झाला होता, पण आता तो उपयोगी आहे. का बरं? कारण तो आता प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे आणि जे प्रभूमध्ये आहेत ते कधीच निरुपयोगी नसतात. जे प्रभूमध्ये आहेत ते नेहमीच आमच्यासाठी उपयोगीच नाही परंतु आमच्यासाठी आशीर्वाद ठरतात. आणि हे सत्य पौल फिलेमोनाला शिकवत आहे, प्रगट करत आहे, जे आज तुम्हाला आणि मलाही शिकण्याची गरज आहे. मग आमच्या जीवनामध्ये कदाचित गुलाम नसतील पण आमच्या हाताखाली काम करणारे, आमच्या घरामध्ये काम करणारे एखादी बाई असेल, एखादा माळी असेल, वॉचमन असेल, स्वीपर असेल, कोणी असेल, ते आपल्यासाठी उपयोगी आहेत, आशीर्वादित आहेत. अशा प्रकारे आपण त्यांच्याकडे पाहायला हवं. त्यांच्याकडे आम्ही तुच्छतेने पाहायला नको, त्यांचा आपण तिरस्कार करायला नको, पण त्यांना ख्रिस्ताच्या प्रीतीनं आम्ही जिंकून घ्यायला पाहिजे. जे पौलानं केलं, एका तुरुंगातील कैद्याला, गुन्हेगार म्हणून ज्याला पकडण्यात आलं होतं. पौल काय गुन्हेगार नव्हता, त्याला धार्मिक कारणामुळं, यहुद्यांमुळं तो पकडला गेला होता, अटक झाली होती आणि तुरुंगात होता. परंतु ओनेसिम हा खरा गुन्हेगार होता. त्या गुन्हेगाराचं सुद्धा जीवन पौलाच्या सेवेच्याद्वारे बदलून गेलं आणि आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे आव्हान आहे. आपल्या जीवनामध्ये असे लोक आहेत का की जे आम्हाला निरुपयोगी वाटतात, कदाचित त्रासदायक वाटतात? त्यांनाही आपल्या जीवनामध्ये आपण उपयोगी होण्यासाठी आणि आशीर्वादित होण्यासाठी काही करू शकतो का? आपण त्यांना ख्रिस्ताची ओळख करून देऊया, जे पौलानं केलं. आणि पुढे जाऊन पौल त्याच्याविषयी काय म्हणतो, त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे.
काय प्रचंड प्रेम पौलाचं या ठिकाणी दिसतं की या पळून गेलेल्या गुलामावर त्याने इतकं प्रेम केलं, तो त्याला इतकं प्रिय झाला होता की तो म्हणतो मी माझ्या प्राणालाच तुझ्याकडे पाठवतोय. याचं कारण मला असं वाटतं की अनेसिमनं ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर त्याचं जीवन इतकं बदलून गेलं की त्यानं पौलावर जीवापाड प्रेम केलं, पौलाची तो सेवा करत होता आणि म्हणून पौलाला असं वाटलं की हा मला प्राणापेक्षा प्रिय आहे. अशा प्रकारचे संबंध आम्ही आपल्या ख्रिस्ती मंडळीमध्ये, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये केले आहेत का हो? मला हे कबूल करावं लागेल, नाही, माझ्या जीवनामध्ये असं नाही. माझ्या प्राणापेक्षाही एखाद्या व्यक्तीवर मी प्रेम करतो का, जो प्रभूच्या मंडळीमध्ये आहे, विश्वासणाऱ्यांच्या मंडळीमध्ये आहे, आमच्याबरोबर विश्वासामध्ये आहे, अशा व्यक्तीवर प्रेम करायला मी शिकलो आहे का? मग पुढे पाऊल स्पष्टीकरण देतो 13 वचनामध्ये, सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते. पाऊलाच्या मनात हा स्वार्थी विचार होता की आज चांगली सेवा करतोय, याला माझ्याजवळ राहू दे. पण तरी सुद्धा पाऊल काय म्हणतो, तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, यासाठी की तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा. मग फिलेमोनाचं पत्र हे मंडळीमधील परस्पर संबंधांविषयी इतकं सुंदर असं हे पत्र आहे, याचाही आपण अभ्यास करायला हवा. तर पाऊल पुढे काय म्हणतो, कदाचित तो तुझ्यापासून यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की त्याने युगानयुग तुझे व्हावे. देवाचा हेतू काय आहे की त्यानं युगानयुग तुझं व्हावं. त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठाई याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा. म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. त्याने तुझे काय नुकसान केले असेल किंवा तो तुझे काय देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. हा माझा पौलाचा स्वदस्तूरचा लेख आहे, ते मी फेडीन. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही. हे बंधो, प्रभूच्या ठाई माझ्यावर एवढा उपकार कर, माझ्या जीवाला ख्रिस्ताच्या ठाई विश्रांती दे. पहा, पाऊलाचं हे पत्र आहेत, हे शब्द आहेत ना, इतकं ओतप्रोत प्रेमानं, कळवळ्यानं, आपुलकीच्या भावनेनं भरलेले आहेत. एका पळून गेलेल्या गुलामाविषयी, गुन्हेगाराविषयी इतके सुंदर शब्द तो वापरतो की तो माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे, तो माझा प्रिय बंधू आहे. आणि फिलेमोनाला तो असं आवाहन करतो की तो कितीतरी अधिक प्रिय असावा तुला. देहदृष्ट्या आणि प्रभूच्या ठाई तो कितीतरी अधिक प्रिय असावा. अनेसेमाला मीच आहे म्हणून तो स्वीकार कर. याच्यापेक्षा मोठं रेकमेंडेशन असू शकतं का? मी अनेसिमाला तुझ्याकडे पाठवत आहे, पण तू त्याला मी पाऊल येत आहे अशा प्रकारे तू त्याचं स्वागत कर. पाऊल एक फार मोठा पुढारी होता. त्या काळातला बिशप, मॉडरेटर किंवा असं कुठलंही उच्च पद जे असेल, पोप, त्या प्रकारे तो होता. पण तो म्हणतो की हा जो गुलाम ज्याला मी तुझ्याकडे पाठवत आहे त्याला मी आहे असं समजून त्याचा स्वीकार कर. किती प्रचंड मोठं हे परिवर्तन. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामध्ये प्रभू आम्हाला किती जवळ आणतो. पाऊल इतके सुंदर त्याच्याविषयी शब्द वापरतो आणि त्याला म्हणतो की याचा तू स्वीकार कर. आज मंडळीमध्ये अशा प्रकारचं चित्र आहे का हो? आम्ही एकमेकांवर अशा प्रकारे प्रेम करतो का? एकमेकांचा आदर करतो का? एकमेकांचा सन्मान करतो का? की आम्ही एकमेकांचा द्वेष करतो, एकमेकांचे पाय ओढतो, एकमेकांवर टीका करतो? त्यामध्येच आम्ही जास्त वेळ घालवतो. तर पुन्हा एकदा कलसेकरास पत्रामध्ये जाऊया आणि पाऊल काय म्हणतो की मी विश्वासू आणि प्रिय बंधू अनेसिम जो तुमच्यातलाच आहे त्यालाही पाठवले आहे. तो येथील सर्व वर्तमान तुम्हाला कळवेल. पुन्हा एकदा सर्व वर्तमान तुम्हाला कळवेल. आणि मग 10 वचन, माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्क तुम्हाला सलाम सांगतो आणि बर्नबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हाला सलाम सांगतो. त्याच्याविषयी तुम्हाला आज्ञा मिळाल्या आहेत.
तो तुम्हाकडे आला तर त्याचा स्वीकार करा. अनेसिमविषयी सांगितल्यानंतर एका वाक्यात फक्त पाऊल काय सांगतो? माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्क याला मी तुमच्याकडे पाठवत आहे. त्याच्याविषयी जास्त माहिती नाही, पण एकच गोष्ट पुरेशी आहे की तो माझ्याबरोबर बंदिवान आहे, माझ्याबरोबर दुःख भोगत आहे, माझ्याबरोबर सेवा करत आहे, माझ्याबरोबर सहभागितेमध्ये आहे. आणि पाऊलाबरोबर जो सहभागितेमध्ये आहे तो कमी महत्त्वाचा असेल का? जर आपल्यापैकी एखादे जण असं म्हणू शकलो की मी बिली ग्रॅहम बरोबर सेवा करत आहे, ते किती मोठी गोष्ट होईल नाही का? पाऊल म्हणतो तो माझ्याबरोबर बंदिवान आहे. पाऊल स्वतः बंदिवान होता आणि त्याच्याबरोबर बंदिवानामध्ये तो दुःख भोगत आहे, तो अरिस्तार्क. त्याच्याविषयी फार माहिती नाही आहे, पण तो एवढं पुरेसं आहे की तो पावलाबरोबर होता, पावलाबरोबर दुःख भोगत होता, पावलाबरोबर सहभागितेमध्ये होता, पावलाबरोबर सेवेमध्ये होता. पण माझ्याविषयी फार गोष्टी बोलल्या गेल्या नाही तरी चालेल, परंतु माझ्याविषयी एवढं जरी म्हटलं तर पुरेसं आहे की मी देवाच्या एका सेवकाबरोबर होतो, त्याच्या सहभागितेमध्ये होतो, त्याच्याबरोबर मी सेवा करत होतो, त्याच्या दुःख सहनामध्ये मी सहभागी झालो होतो. एवढी साक्ष जरी मला देता आली ना माझ्याविषयी तर ती पुरेशी आहे. फार मोठमोठ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये मिळाव्यात यासाठी धडपड करू नका, परंतु लहान सहान गोष्ट, परंतु कदाचित जगाच्या दृष्टीने अत्यंत साधी गोष्ट, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं फार महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा देव अरिस्तार्ककडे पाहत असेल तेव्हा तो म्हणत असेल हा माझ्या सेवकाबरोबर विश्वास होता, त्याच्याबरोबर तो सेवेत होता, सहभागितेमध्ये होता, बंधनामध्ये होता, त्रासामध्ये होता, दुःखामध्ये होता. आणि त्याच्या जीवनामधून अतिशय सुंदर साक्ष आज आम्हाला मिळते. त्याने काय केलं आपल्याला माहीत नाही, परंतु पाऊल जर हे सांगतो की तो माझ्याबरोबर बंदिवान आहे तर तेवढं पुरेसं आहे की नक्कीच तो प्रभूशी विश्वास होता. प्रभूमध्ये तो प्रभावी सेवा करत होता आणि तुरुंगामध्ये पाऊलाला मदत करत होता, पाऊलाला धीर देत होता, पाऊलाची सेवा करत होता. आणि मग पाऊल पुढे सांगतो आणि बर्नबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हाला सलाम सांगतो. आता या मार्काविषयी जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर प्रेषितांची कृत्याचा 12वा अध्याय 12 वचन, 13वा अध्याय 13 वचन, ही 2 वचनं आपण पाहूया आणि मग पुढे जाऊया. 12व्या अध्यायाच्या 12 वचनामध्ये आपण काय पाहतो? हे लक्षात आल्यावर तो योहान ज्याला मार्कही म्हणत त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. देवानं पेत्राची अद्भुतरित्या तुरुंगातून सुटका केली आणि मग तो चालत चालत एका घरी आला की जे जॉन मार्क त्याच्या आईचं मरियाचं घर होतं. आणि त्या ठिकाणी काय चाललं होतं? तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. रात्रीची वेळ होती, अनेक लोक एकत्र होते. ते पार्टी करत नव्हते, ते पिक्चर पाहत बसले नव्हते, ते रमी खेळत नव्हते, ते प्रार्थना करत बसले होते. हा मार्काच्या जीवनाविषयी सुंदर साक्ष या ठिकाणी आपल्याला मिळते की त्याच्या आईबरोबर तो राहत आहे आणि त्या ठिकाणी अनेक जण एकत्र जमून प्रार्थना करत आहे. आणि त्यांच्या प्रार्थनेला लगेच उत्तर मिळालं की पेत्राची सुटका झाली तुरुंगातून आणि तो त्यांच्या घरी आला. आणि रोडा किंवा रुदा नावाची मुलगी जी पहिल्यांदा गेली ती थोडीशी गोंधळून गेली आणि त्यांना दरवाजा उघडला नाही, पण नंतर शिष्यांना समजलं, त्यांनी दरवाजा उघडला आणि पेत्राबरोबर त्यांनी आनंद केला, देवाची स्तुती केली. तर हा पहिला प्रसंग आहे. मग प्रेषित 13:13 आपण काय पाहतो? मग पाऊल आणि त्याच्या सोबतीचे लोक पफेहून, तारवातून, पंफुल्यातील पिरगा येथे गेले आणि योहान म्हणजे योहान मार्क त्यांना सोडून यरूशलेमेस परत गेला. आपल्याला एकच फक्त वाक्यामध्ये कळतं की योहान मार्क त्या मिशनरी फेरीमधून पाऊलाला आणि बार्नबासला सोडून परत गेला. तो का गेला, कशामुळे गेला, त्याचं पुढं काय झालं याविषयी आपल्याला माहीत नाही, परंतु त्याच्या जाण्याचे परिणाम काय झाले ते आपल्याला प्रेषितांच्या कृत्याचा 15वा अध्याय 36व्या वचनापासून पुढे पाहायला मिळतं. मग काही दिवसानंतर पाऊलाने बर्नबाला म्हटले, ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनाची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनास भेटून ते कसे आहे ते पाहूया. बर्नबाची इच्छा होती की ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे, परंतु पाऊलाला वाटले की पंफुल्याहून जो आपणाला सोडून गेला होता
व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्याला सोबतीच घेणे योग्य नाही. यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्नबा मार्काला घेऊन तारवात बसून कुपरास गेला. पौलाने सिलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या कृपेवर सोपवल्यावर तो तेथून निघाला आणि मंडळांना स्थैर्य देत देत सुरिया व किलकिया यामधून गेला. 13व्या अध्यायामध्ये आपण हे पाहिलं की पौल आपल्या पहिल्या मिशनरी फेरीला निघाला आहे आणि त्यांच्याबरोबर बर्नबा आणि मार्क योहान हा पण आहे. परंतु पंफुल्यावरून मार्क अचानक सोडून जातो. तो का सोडून गेला याविषयी पवित्रशास्त्र आपल्याला सांगत नाही आणि त्याविषयी आपण काही अंदाज करणं हे कदाचित योग्य होणार नाही. काही कारण असेल परंतु तो सोडून गेला होता. दॅट वॉज द फॅक्ट. ही वस्तुस्थिती होती आणि पौलाला त्याचा राग आला होता. हा तरुण माझ्या सेवेमध्ये मला साथ न देता मध्येच सोडून गेला आणि त्यावरून पौलाचा आणि बर्नबाचा खूप मतभेद झाले. आता मार्क योहान हा बर्नबाचा नातेवाईक होता आणि म्हणून बर्नबानं मार्कची बाजू घेतली. हे कदाचित चुकीचं आहे. त्याला नेपोटिझम म्हणतात. माझा नातेवाईक आहे म्हणून त्याला जवळ घ्या, त्याला क्षमा करा. पण तो पौल म्हटलं नाही, सेवेमध्ये माझे कोणी नातेवाईक नाही. सेवेमध्ये जे प्रामाणिक आहेत, विश्वासू आहेत, त्यांनाच मी बरोबर घेणार. पौल किती बरोबर होता, बार्नबास किती बरोबर होता, त्याच्याविषयी आपण विचार करा. त्याविषयी तुमचे काय मत आहे ते तुम्ही सांगा मला. परंतु पौलाचा एक दृष्टिकोन होता की सेवेमध्ये जर कोणी मधीच सोडून जातो तर तो देवाच्या सेवेला योग्य नाही. बार्नबाचं असं मत होतं का बर्नबा याचं नावाचंच अर्थ आहे उत्तेजन देणारा, धीर देणारा. म्हणून त्याला असं वाटलं मार्काला उत्तेजन द्यायला पाहिजे आणि त्याने जे काही केलं त्याचा परिणाम चांगला झाला. जर पौल नाही म्हटला असता आणि जर मार्क परत गेला असता तर कदाचित तो सेवेतूनच बाहेर गेला असता. पण बर्नबामुळं मार्क सेवेमध्ये राहिला, तो कुप्रमध्ये गेला, त्याने सेवा केली आणि तो सेवेमध्ये टिकून राहिला. या प्रसंगामधून एक फार मोठा प्रश्न आपल्या समोर येतो. सेवेमध्ये कदाचित कोणी अपयशी आहेत, अचानक ते सेवेतून बाहेर जातात. त्यांच्याविषयी आमचा दृष्टिकोन काय असावा? पौलाप्रमाणे असावा की नाही, सेवेमधून जो सोडून जातो त्याला अजिबात मी जागा देणार नाही, की आपण बार्नबाप्रमाणे असावं की नाही, काय हरकत नाही, त्याने चूक केली, त्याला आपण दुसरी संधी द्यायला पाहिजे. आणि ख्रिस्ती जीवन हे दुसरी संधी देण्यासाठीच आहे. ख्रिश्चन लाईफ इज अ लाईफ ऑफ सेकंड चान्स. पहा, आम्ही सर्वांनी जर विचार केला तर आमच्या जीवनामध्ये असे कितीतरी प्रसंग येऊन गेलेत ना की ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तापासून दूर गेलो. उघडपणे कदाचित लोकांना माहीत नसेल, परंतु आपल्याला सर्वांना हे कबूल करावं लागेल. नाही, मी ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये कमी पडलो, अडखळलो. मी ख्रिस्ताचा विश्वास जणू काही मी नाकारला होता. आणि आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात. माझ्या जीवनामध्ये मला माहीत आहे, मी माझ्या जीवनामध्ये काही वेळेस सेवा करणं थांबवलं होतं. मी दुसऱ्या काही जॉबमध्ये गेलो, परंतु देवानं मला सोडलं नाही. आणि मी देवाचे किती आभार मानतो की देवानं माझ्यावर दया केली, कृपा केली. त्याने मला नाकारलं नाही, धिक्कारलं नाही, बाहेर टाकलं नाही. आणि देवाचे अनेक सेवक की ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, ज्यांनी मला धीर दिला, उत्तेजन दिलं, सहाय्य केलं, त्यामुळं मी आज सेवेमध्ये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे लोक असतात नाही का, की जे आम्हाला धीर देतात, उत्तेजन देतात. आणि म्हणून आम्ही सुद्धा दुसऱ्यांच्या प्रती त्या भावना ठेवायला हव्यात. होय, आमच्याकडून चुका होतात, तरुणांकडून चुका होतात, म्हणून त्यांना कायमचं बाहेर काढणं हे बरोबर नाही. माझ्या सेवेमध्ये असे अनेक तरुण आहेत ज्यांनी अनेक चुका केल्या आणि त्याचा मला खूप राग आला, पण त्यामुळे मी त्यांना माझ्या सहभागितेतून बाहेर काढलं नाही. त्यांना मी संधी दिली, पुन्हा संधी दिली. आणि देव हा दुसरी संधी देणारा, पुन्हा पुन्हा संधी देणारा आमचा अतिशय कृपाळू देव आहे. जर देव माझ्यावर प्रेम करतो, मला संधी देतो, तर मी दुसऱ्यांना संधी द्यायला नको का? आणि अशा प्रकारची प्रवृत्ती आपण बाळगायला हवी. आणि पहा, आता किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना की मार्काविषयी पौल किती चांगले लिहित आहे. होय, एक असं होतं की त्याच्यामुळं त्यांचे मतभेद झाले, ते एकमेकांपासून दूर गेले, परंतु ख्रिस्तामध्ये ते पुन्हा एकत्र आले. ख्रिस्तामध्ये त्यांनी सेवा करणं थांबवलं नाही. आणि ही खरी ख्रिस्ती सेवा आहे, ही खरी ख्रिस्ती सहभागिता आहे. की आम्हाला किती आमचे मतभेद झाले तरीसुद्धा सेवेमध्ये आम्ही एकमेकांना नेहमीच मदत करायला पाहिजे, धीर द्यायला पाहिजे, उत्तेजन द्यायला पाहिजे. मार्काविषयी बोलताना पौल म्हणतो,
तो तुमच्याकडे येईल त्यावेळेस त्याचा स्वीकार करा, त्याचं स्वागत करा. पौलाचं अंतःकरण किती उदार आहे, मोठं आहे. हो, एक काळ असा होता की त्याला फार राग आला होता, पण तो राग तो आपल्या मनात बाळगून ठेवला नाही. त्याने त्याला क्षमा केली, त्याला जवळ घेतलं आणि आता त्याला तो पाठवत आहे की त्याचा तुम्ही स्वीकार करा. आज आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये, ख्रिस्ती पुढाऱ्यांमध्ये हा स्वभाव, हे गुण आम्हाला आढळतात का? मला अनेक कटू गोड अनुभव आलेले आहेत. मी तुम्हाला चांगले अनुभव सांगितले, परंतु वाईट अनुभव सुद्धा आहेत. अगदी रिसेंटली, अगदी नजीकच्या काळामध्ये एका कॉन्फरन्सला मी गेलो आणि त्या ठिकाणी एक महाराष्ट्रातील फार मोठे सेवक, ज्यांच्याबरोबर मी एक काळ सेवा केली होती, परंतु आमचे मतभेद झाले, आम्ही एकमेकांपासून दूर गेलो. परंतु माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी नेहमीच आदर राहिलेला आहे. आणि आम्ही एकाच लिफ्टमध्ये त्या कॉन्फरन्समध्ये प्रवास करत असताना मी त्यांच्याकडे पाहून हसलो, परंतु त्यांनी तोंड फिरवलं, माझ्याकडे दुर्लक्ष केलं. तर काय मला ओळखतच नाही अशा प्रकारे त्यांनी दाखवलं. आणि मला खूप वाईट वाटलं की हा एवढा मोठा सेवक, पण त्याच्या मनात ही अडी अजून आहे. अद्यापही तो मला क्षमा करू शकत नाही, त्याचं मन अद्यापही साफ नाही. आज अनेक ख्रिस्ती पुढाऱ्यांची आमची ही समस्या आहे की आम्ही फार चांगले संदेश देऊ शकतो, वचनाचं शिक्षण देऊ शकतो, परंतु आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये जर आम्ही एकमेकांचा सन्मान करत नाही, आदर करत नाही, आम्ही एकमेकांना उत्तेजन देत नाही, तर आमच्या सेवेला काहीच अर्थ राहत नाही. माझ्या जीवनामध्ये अनेकांनी माझा अपमान केला, अनेकांनी मला त्रास दिला, परंतु ते दुःख मी मनात ठेवलं नाही. मी त्यांना प्रभूमध्ये क्षमा केली. ते प्रभूला उत्तर देतील. शेवटी आम्हाला सर्वांना प्रभूसमोर उभं राहायचं आहे आणि प्रभूला आम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि म्हणून आपण प्रभूमध्ये एकमेकांना क्षमा करून सेवेमध्ये एकमेकांना धीर आणि उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, वचनावर मनन करण्यासाठी प्रभू तू आज आमचं सहाय्य केलंस. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनाचा उलगडा तू आम्हाला केला आहेस, हा आम्हाला विश्वास आहे. आणि प्रभू, आम्ही जे काही ऐकलं आहे त्यावर आम्ही अधिक विचार करावा, मनन करावं आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं लागूकरण आम्ही करावं, यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू आमच्या त्या सर्व प्रियजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजपर्यंत त्यांना सांभाळलंस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, येणाऱ्या दिवसामध्ये तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांची काळजी घे, त्यांना सुरक्षित ठेव आणि त्या प्रत्येकांचा उपयोग तुझ्या महान गौरवी सेवेमध्ये होऊ दे. डॉक्टर सामा थॉमस, सिस्टर फियोना पंडित, ज्यांनी आपले वाढदिवस गेल्या आठवड्यामध्ये सेलिब्रेट केलेले आहेत, प्रभू आम्ही त्यांची विशेष आठवण करतो, तुला धन्यवाद देतो. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेमध्ये त्यांचा जो मोठा सहभाग आहे, त्यांच्या प्रार्थना, त्यांचा प्रत्यक्ष सहभाग, प्रभू या सर्व गोष्टींबद्दल आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. त्यांना तू आशीर्वादित कर आणि या बहिणींचा उपयोग तुझ्या सेवेमध्ये अधिक आणि अधिक करून घे, अशा आम्ही तुला विनंती करतो. प्रभू या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांना सांभाळ, आमची काळजी घे, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी आम्हा सर्वांना पुन्हा एकदा एकत्र आण. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.
सुवर्गदेवा स्तवाहो त्याला आलीव तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला द्या अनंत चालो. प्रियजनो, उपासना आवडली, प्रभूने आशीर्वाद दिला. उपासनेची लिंक आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना तुम्ही पाठवताय. चला तर आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.